ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। आजच्या सुनावणीत भवितव्य ठरणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। तर छाननी पूर्ण झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। त्यामुळे कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याकडे लक्ष। शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। ऑपरेशन कमळवरून शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी। भाजप मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडत असल्याचाही आरोप। उल्हासनगरमधून तुम्हीच सुरुवात केलीत, यापुढे एकमेकांना पक्षात प्रवेश देऊ नका। भेटीला आलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। महायुती मजबूत, कुठलेही मतभेद किंवा मनभेद नाही। नाराजी असल्यास समन्वयातनं हा मार्ग काढू। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बावनकुळेंचं भाष्य। आता परत कोणीतरी गावाला जाणार। भाजप आणि शिंदेंच्या वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो। निवडणुकीच्या काळात याचं प्रमाण वाढतं। भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला। पार्थ पवारांना यातनं क्लीन चिट। अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। पार्थ पवारांचं यामध्ये नाव नाही। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। तर आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजित पवारांना इशारा। राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचाही दावा। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटे यांचा सवाल। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला। कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका। बिबट्यांच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा। शाळांच्या वेळेतही बदल केलेत। नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। तर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांविरोधात आरोप निश्चित। पुढील सुनावणी आता 19 डिसेंबरला होणार। वकील असीम सरुदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 महिने सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। मुंबई विमानतळावर उद्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार कायदेशीर करणार। मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला। जळगाव, धुळे आणि नाशकात थंडीच्या लाटेचा इशारा। तापमानातील घट 1 ते 2 दिवस कायम राहणार। बंद खोलीत शेकोटी पेटवणं बेतलं जीवावर। धुरामुळे झोपेतच गुदमरून तिघांचा मृत्यू। एकाची प्रकृती गंभीर। बेळगावातली धक्कादायक घटना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतनं भारतात आणलं जाणार। अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। अनमोल बिश्नोईला मुंबईतनं आणून त्याची चौकशी करा। तर आता झिशान सिद्दीकी यांची मागणी, लवकरात लवकर कारवाई सुरू करण्याचीही मागणी। भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येक जण हिंदू। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। वैयक्तिक उपासनेच्या पद्धतींकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच, भागवतांचं विधान। तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार। एनडीएच्या विधिमंडळ बैठकीनंतर अधिकृत शिक्कामोर्तब होणार। नव्या सरकारचा उद्या पाटण्याच्या गांधी मैदानात शपथविधी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।